भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले आहेत। सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील महत्त्वाच्या गोसेखुर्द प्रकल्पाचे संपूर्ण 33 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले आहेत। सध्या या 33 दरवाजांमधनं 3,55,983 क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे। धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाणी पातळी सातत्याने वाढत आहे। गोसेखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्याकरिता पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे। यामुळे धरण क्षेत्रातील आणि नदीकाठच्या लगतच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे। भंडाऱ्यातील पावसाची स्थिती आणि धरणातील पाण्याचा विसर्ग पाहता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। या परिस्थितीवर आमचे लक्ष कायम राहील। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।